हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सिंगमध्ये स्वागत करीत आहे. आपण ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये डिस्टन्स आपण कसा काढणार आहोत ते बघितलं. त्याच्यानंतर डिस्टन्स फॉर्म्युला बघितला. अगदी सोप्या पद्धतीने आपण डिस्टन्स फॉर्म्युला बघितला. आता आपल्याला पाहायचं आहे की त्याच्यावरती आपल्याला कशा प्रकारचे क्वेश्चन्स येतात आणि आपण ते कसे सोडवायचे आहेत. जरी आपल्याला नाव आहे किंवा सॉल्व एक्झाम्पल्स दिलेले जे आहेत ते बघूया. म्हणजे त्या प्रकारचा क्वेश्चन आपल्याला आला की आपल्याला कळेल की ह्या पद्धतीने आपल्याला तो सोडवायचा आहे. तर आपला फर्स्ट एक्झाम्पल आहे, फाइंड डिस्टन्स बिटवीन द पॉईंट्स P -1 1 अँड Q 5 -7. आता ह्याला आपण नावं देऊन घेऊया. P पॉईंट आपण पहिला पकडूया, म्हणजे हा झाला x1 आणि हा झाला x2, हा झाला y1 आणि हा झाला y2. आपल्याला जर का सुरुवातीला जमत नसतील हे क्वेश्चन्स, या जर गोष्टी जमत नसतील तर आपण एक खाली लिहून घेऊ. म्हणजे काय होईल, आपल्याला एकदा प्रॅक्टिस झाली की मग आपल्याला सहज पद्धतीने ओळखून पटापट लिहिता येते. म्हणून सुरुवातीला जेव्हा प्रॅक्टिस कराल त्यावेळेला प्रत्येक वेळेला एक ओळ लिहायची तुम्हाला एक्स्ट्रा होईल, चालेल, प्रॅक्टिस होईल. म्हणजे मग तिथे कोणत्याही प्रकारचा गोंधळ किंवा चूक होणार नाही. मग आपण लिहून घेतलेलं आहे. सपोज कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट P आर x1 y1 अँड ऑफ पॉईंट Q आर x2 y2. बरोबर आहे. ह्याच प्रकारे आपण नावं देत. मग आपण लिहून घेतलं x1 इज इक्वल टू -1, y1 इज इक्वल टू 1, x2 इज इक्वल टू 5, y2 इज इक्वल टू -7. अकॉर्डिंग टू डिस्टन्स फॉर्म्युला, डिस्टन्स ऑफ PQ इज इक्वल टू in the square root x2 minus x1 the whole square plus y2 minus y1 whole square. आता x2 किती होता आपला 5 मायनस x1 किती आहे -1. इथे ठरवून बघा की कोणता मोठा आहे कोणता लहान आहे आणि मग त्याप्रमाणे x1 y1 काय तुमचं असतील ते मायनस करा. ठीक आहे. y2 आपला -7 मायनस y1 किती आहे आपला 1, म्हणजे -7 -1. 5 मायनस मायनस म्हणजे प्लस झाला, म्हणजे 5 + 1 इज इक्वल टू 6. -7 -1 म्हणजे आपल्याला करायचे प्लस आणि द्यायचे साईन मायनसची, म्हणजे इथे आला -8 द होल स्क्वेअर, किंवा आपण म्हणूया 6 स्क्वेअर प्लस -8 द होल स्क्वेअर. 6चा स्क्वेअर आहे 36, 8चा स्क्वेअर -8चा स्क्वेअर आहे +64. 36 + 64 इज इक्वल टू 100 इन द स्क्वेअर रूट आहे. म्हणजेच काय झालेलं आहे, स्क्वेअर रूट आपण काढून टाकला तर डिस्टन्स ऑफ PQ इज इक्वल टू 10. म्हणजे आपल्याला कळलेलं फाइंड द डिस्टन्स बिटवीन P अँड Q इज 10. त्याच्यामधला डिफरन्स किती आहे, 10 आहे. फक्त डिस्टन्स काढायला येणार आहेत का, तर नाही. वेगळ्या पद्धतीचा कोणता प्रश्न असू शकतो बघूया. शो दॅट पॉईंट्स A, B अँड C आर कोलिनियर. कोलिनियर म्हणजे तुम्हाला माहिती आहे इट इज इन वन लाईन. Aचे किती आहेत -3, 2 Bचे आहेत 1 -2, Cचे आहेत 9 -10. आता इथे आपण जे आहेत x1 x2 आहेत. मग प्रत्येक वेळा ज्यावेळेला आपण AB BC AC काढणार तेव्हा x1 y1 वेगवेगळे असणार. मग त्या वेळेला आपल्याला ठरवता येते. म्हणून मी तुम्हाला अगोदरच सांगितलं x1 y1ची प्रॅक्टिस करा, तर तुमच्या लक्षात राहील की मला कोणाला कुठलं नाव द्यायचं आहे. ते आपण इथे आपण लिहून घेऊया. If the sum of any two distances out of distance AB, distance BC and distance AC is equal to the third, then the 3 points AB and C are collinear. Therefore, we will find distance of AB, distance of BC and distance of AC, coordinates of A, coordinates of B and distance formula. आता आपल्याला सुरुवातीला AB काढायचं आहे, म्हणून आपण त्याला x1 y1 आणि याला x2 y2 नावं दिलेली आहेत. -3 1 आणि 2 -2. ठीक आहे. मी x आणि yच्या हिशोबाने सांगितलं. आपल्याला आता डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये सगळं भरायचं आहे. डिस्टन्स ऑफ AB इज इक्वल टू इन द स्क्वेअर रूट 1 कुठला आहे, x2चा 1 आहे, -3 द होल स्क्वेअर -2 -2 द होल स्क्वेअर. 1 + 3
-4, 1 + 3 = 4, 4चा स्क्वेअर आला 16, -4चा स्क्वेअर आला 16, दोन्हीसुद्धा प्लस, म्हणजे 16 + 16 = 32. 32ला आपण बायफर्केट केलेलं आहे. 16 2 जा 16, 4चा 16 हा स्क्वेअर आहे, म्हणजे 16चा 4 हा स्क्वेअर रूट आहे. मग 4 आणि इन द रूट 2 आपला एक्स्ट्रा तसाच राहिलेला आहे, कारण 62ला आपण कसं बायफर्केट केलेलं आहे 16 2 जा, म्हणजे मग हा इन द स्क्वेअर रूट 2 ॲज इट इज राहिला आणि आन्सर आलेला आहे 4 इन द स्क्वेअर रूट 2. आता आपण डिस्टन्स बी सी काढूया. डिस्टन्स बी सी म्हणजे आपल्याला याच्यात बीचे कॉर्डिनेट आणि सीचे कॉर्डिनेट बघूया. आपल्याला बीचे कॉर्डिनेट आणि सीचे कॉर्डिनेट, हा झाला x1, हा झाला y1, हा झाला x2 आणि हा झाला y2. प्रत्येक वेळेला बदलणार आहेत. म्हणजे आता इथे आपल्याला काय लिहायचं आहे, 9 - 1 आलेलं आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर -10 -2 म्हणून इथे तो काय लिहिला आपण -10 + 2, बरोबर आहे. 9 - 1 = 8, -10 + 2 = -8. मधली हे लिहिलेली नाही आहे, पण तुम्ही इथे लिहून घ्या तुम्हाला समजत नसेल तर. म्हणजे मग काय झालं, 8चा स्क्वेअर आला 64, -8चा आला स्क्वेअर 64 + 64, 64 + 64 = पुढच्या लाईनमध्ये तुम्ही लिहू शकता 1 2 8. मग तुम्ही त्याला पुन्हा बायफर्केट करणार आज 64 2 जा, म्हणजे मग आन्सर पुन्हा बदललेला आहे 8 इन द स्क्वेअर रूट 2. आता स्क्वेअर रूट टू सारखे आलेले आहेत, म्हणजे एकाच लाईनीवरती हे आहेत ए बी आणि बी सी, किंवा ए बी आणि सी. आता ए सी पण जर तसाच आला तर समजायचं हे काय आहेत, कोलिनियर्स आहे. ए सीच्या वेळेला हा येईल x1 y1 आणि हा x2 y2. बघूया तसंच लिहिलेलं आहे काय, 9 -3 म्हणजे झालं 9 + 3, -10 -2 आलेलं आहे, -10 -2, 9 + 3 = 12, -10 - 2 = -12. 12चा स्क्वेअर 144, -12चा स्क्वेअर + 144, प्लस झाल्यानंतर तुमचा आन्सर येणार आहे 288. आपण बायफर्केट करणार आहोत 144 × 2, म्हणजे आन्सर आपलं काय झालं आहे, 144चा स्क्वेअर रूट आहे 12 इन द रूट 2 ॲज इट इज आलेलं आहे. सगळ्यांना इन द रूट हे सेम आलेले आहेत, म्हणजे काय आहेत, कोलिनियर्स आहेत. किंवा आपण काय म्हणतो, आपण सम केल्यानंतर बघूया आपण सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे. सगळ्यात मोठा नंबर आपल्याला मिळालेला आहे 12. मग आपण 4 आणि 8ला प्लस केलं तर 12 आन्सर येईल का बघूया. फ्रॉम 1 2 and 3 आपण यांना नंबर्स दिलेले आहेत ह्या इक्वेशन्सना. डिस्टन्स ऑफ ए सी इज 12 इन द रूट 2, डिस्टन्स ऑफ बी सी इज इक्वल टू 8 इन द रूट 2, डिस्टन्स ऑफ ए बी इज 4 इन द रूट 2. मग आपण फ्रॉम 1 2 and 3 घेतलेलं आहे 4 इन द रूट 2 + 8 इन द रूट 2 इज इक्वल टू 12 इन द रूट 2. 12 + 4 12, 4 + 8 12 आणि हा पण 12च आहे. मग आपण देअरफॉर डिस्टन्स ऑफ ए बी प्लस डिस्टन्स ऑफ बी सी इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ ए सी. देअरफॉर पॉईंट्स ए बी सी आर कोलिनियर.